मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झालेला आहे। 2 दिवसापूर्वी बारामतीमध्ये एल्गार मोर्चा झाला। यामध्ये पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले। का जाणून बुजून पवारांना टार्गेट केलं जातं? अहो, हे काही नवीन नाहीये। जर आपल्याला पुढं लाईमलाईट मध्ये जर यायचं असेल, मीडियामध्ये जर यायचं असेल, तर मग पवारांना टार्गेट केल्याशिवाय तुम्ही तिथं येऊ शकत नाही। हे आता सगळ्यांना ते माहिती झालंय की पवार साहेबांवर जर कुणी बोललं किंवा अजितदादांवर जर कुणी बोललं तर लगेच सगळे पत्रकार तिथं जातात, त्यांची बाईट घेतात, त्यांना विचारतात, अहो तुम्ही पवारांवर ते कोणीही असू दे, हे त्यांनाही माहिती आहे। त्याच्यामुळे साहेबांवर ते बोलतात, दादांवर ते बोलतात। साहेबांची दादांची उंची एवढी आता जास्त आहे, त्या असल्या लोकांना उत्तर पण देत नाही, देऊ शकत नाही, देणार पण नाही, त्याच्यामुळे ते बोलतात। अजितदादांचा सोलापूरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, पाहिलात का? आणि पाहिला असेल तर बघून काय वाटतं? नाही, ते मी बघितलं, फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही, पण ते तुम्ही पोलीस ऑफिसरचं बोलत असाल, IPS ते मला काय आता मी ते बोललं, शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारता, पण मी बोलणं ते मला योग्य वाटत नाही। ते शेवटी ज्येष्ठ आहेत, काका आहेत, माझे मोठे नेते आहेत, पण मला ते आवडत नाही। कुणाला आवडणार? कुणालाही ते आवडत नाही ना। शेवटी IPS ऑफिसर आहे, एक महिला आहे, तुम्ही काय कसं बोलताय, कशासाठी बोलताय, असं म्हणजे चुकीचंच आहे ना। राज्याच्या आणि केंद्राच्या केंद्रस्थानी नेहमी पवार कुटुंबीय राहिलेले आहेत आणि सत्तास्थान आपल्या कुटुंबामध्ये कायम आहे। अशा परिस्थितीत मराठा आणि ओबीसी जो संघर्ष राज्यामध्ये खूप फोफावलेला आहे किंवा त्याच्यावरती वातावरण जे तापलेलं आहे, त्याची जबाबदारी पवार कुटुंबीय घेणार का? पवार कुटुंबाने काय केलंय? 1994चा जो GR आहे तो पवार साहेबांच्याच काळामध्ये काढला गेला होता, ज्याच्यामध्ये ओबीसी जी सूची आहे त्याच्यामध्ये 3 ते 4 जाती समाविष्ट केल्या गेल्या आणि मंडल आयोग लागू सुद्धा पवार साहेबांच्याच काळात झालेला आहे। मग ही जबाबदारी पवार कुटुंबियांचीच नाही का? नाही, काय ताईंनी, पवार साहेबांनी वेळोवेळी त्यांनी त्याच्यावर भाष्य केलंय, त्याच्यावर ते बोललेत। ताई संसदेत पण त्याच्यावर बोललेत, पवार साहेब पण खासगीमध्ये त्याच्यावर बोलतात। आपण सगळ्या समाजांसाठी साहेबांनी काही ना काहीतरी निर्णय घेतलेत पूर्वीपासून। साहेब आता 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, 10 वर्ष कृषी शेती मंत्री होते, त्याच्यामुळे 50, 55, 60 वर्षाचा तो जो त्यांचा अनुभव आहे, अनेक त्यांनी तेव्हा तिथं निर्णय घेतलेत, सगळ्या समाजांसाठी त्यांनी काम केलंय, सगळ्या। आणि त्याच्यामुळे उद्या काही झालं तरी मग पवार साहेबांनाच आपण हे केलं पाहिजे या मताचा मी नाही।